नमस्कार, सत श्री अकाल, गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम. मित्रांनो, आज मी नवीन गीत घेऊन आलो आहे. ज्या मुलांना, ज्या तरुणांना मुलगा झालेला आहे, नवीन लग्न झालेलं आहे, त्यांच्यासाठी खास करून आहे. कारण घरामध्ये नवीन पाहुणा येणार असतो. त्या पाहुण्याचं स्वागत कोणत्या नीतीने करायचं? नीती पाहिजे त्याचं वेलकम करण्यासाठी, आणि ही नीती सर्व मंडळींनी, ज्यांना मुलं आहेत, मुली आहेत, त्यांनी करावं. अशी नीती केल्यामुळं काय होईल? त्याचे चांगले इफेक्ट. या गाण्यामध्ये जी नीती आहे ती नीती, त्या नीतीचे भाग्य जर तयार केले तर आयुष्यामध्ये खूप सारं दुःख येणारं कमी होईल. तर आपण त्या थीममध्ये जाऊया. मुलगा झाला या मुलगी झाली, मुलगीसुद्धा आईवडिलांना सांभाळू शकते आणि मुलगासुद्धा सांभाळतो. पण काही लोकांचा गैरसमज आहे की मुलगी आईवडिलांना सांभाळू शकत नाही. जगामध्ये अनेक आहेत, आईवडिलांना सांभाळणाऱ्या मुलेही खूप आहेत. असं नाही की बाबा फक्त मुलानेच आईवडिलांना सांभाळा, असं नाही, मुलीसुद्धा सांभाळतात. तर जास्त करून मुलांची जिम्मेदारी असते, त्यांचं कर्तव्य आहे आई वडिलांना सांभाळावं. तर या गीतामध्ये आई वडिलाबद्दल बोललो आहे, माहिती दिलेली आहे. ज्यांना मुलगा झाला आहे, मुलगी झाली आहे, त्यांची नीती कशी पाहिजे? त्या मुलाला पाळण्यात ठेवून, त्या बेबीला पाळण्यात ठेवून ज्यावेळेला तुम्ही झोके देत असाल तर तुम्ही नवरा बायको जे आहे त्या दोघांनी मिळून हे गीत गावा. आणि या गीतामध्ये मन लागेल, आणि मन लागल्यामुळं त्या गीतामध्ये असलेल्या शब्दांचे भाग्य तयार होईल, चांगले भाग्य तयार होईल, आणि त्याचे चांगले इफेक्ट, त्या चांगल्या भाग्याचे चांगले इफेक्ट आपल्या जीवनात सामील होतील. तर गाईज, नीतीवर सर्व अवलंबून आहे. नीती करेक्ट तर जीवन करेक्ट, नीती बिघडली तर सगळं बिघडतं. तर हे गाणं जरा धून बसवली ना, नाही टोटली, थोडीफार आहे, तेवढं ऐकवतो आणि आपण थोडंसं माहिती घेऊया, जाण घेऊया. लग्न होणार आहे, लग्न झालेलं आहे नवीन, तर त्या मुलाने आपल्या नीतीला, कोणत्या नीतीला करायचं आणि सुभाग्य बनवायचं, ज्याच्यामुळं त्या सुभाग्याचे चांगले इफेक्ट आपल्या आयुष्यात येतील. तर गाईज, ज्यावेळेला पाळण्यात तुम्ही झोके देता मुलाला, काही फील्स तुमचे त्या मुलापर्यंत जातात, आहे का नाही?
तुम्ही मुलाला डोळे भरून पाहता, त्यावेळेला तुमचं मन त्याच्या मनाला जुळतं. आलं का लक्षात? मग तो हसतो. छोट्याशा पाळण्यातल्या मुलाला हसायला कोण सांगतं? हसते ना. तो तुमचा आत्मा त्याच्या आत्म्यापर्यंत पोचतो. तुम्हाला जे हवं आहे तो तुम्हाला देतो. तुम्हाला काय हवं त्याच्याकडे? स्माईल. हो की नाही? तुम्ही बाप आहात, तुम्ही आई आहात. त्या छोट्याशा मुलाला घडवायचंय. चांगल्या गोष्टीत घडवायचंय. त्याच्या मस्तिष्कामध्ये चांगल्या गोष्टी कशा जातील याचा विचार आपण केला पाहिजे. विचार नाही केला मग सुरू होतं ते वेगळे रस्ते दुराचाराचे. लहानपणापासूनच सुरू होते. तर लहानपणापासूनच चांगल्या गोष्टी दाखवायच्या, चांगल्या गोष्टी घ्यायला हवायच्या, चांगल्या संगतीत असावं असं एक माहोल तयार करायचा. आणि त्या माहोलमध्ये, चांगल्या माहोलमध्ये सोडून द्यायचं. चांगलं बनवून. जसं तुम्ही घडवाल मुलाला, चांगलं वाईट तसेच इफेक्ट तुमच्या आयुष्यावर पडतात. आता थोडंसं आपण पाठीमागं जाऊ. आपण ज्या वेळेला लहान होतो, आपल्या वडिलांची अपेक्षा काय होती, काय असेल? आत्ता जी तुमची होतीये अपेक्षा, हा मोठा परमेश्वराने मला एवढं मोठं ऋण केलं माझ्यावर, उपकार केले माझ्यावर, माझ्या म्हातारपणीला आधार दिला, केवढा मोठा उपकार आहे. या उपकाराची साठी मंदिरात जाऊन, मशिदीत जाऊन, चर्चमध्ये जाऊन त्या परमेश्वराला जो आकाशाच्या पलीकडे आहे त्याला थँक्स म्हणा. ऋण केलं तुमच्यावर, जबरदस्त ऋण. कपकपत्या हाताला, थरथरत्या शरीराला. अस्थिर झालेल्या मनाला एक दिवस येणार आहे. ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये म्हातारपण येत असतं. खास करून तरुण मुलांना मी सांगू इच्छितो, तुम्ही ज्यावेळेला तुमचा मुलगा पाहता त्याच नजरेने तुमचे आई वडील तुम्हाला पाहतात. आई वडिलांचं मन कधीही दुखवायचं नसतं. कारण काबाड कष्ट करून एक दिवस चपाती करून बघा किती त्रास होते. डेली 3 वेळेचं जेवण, रोज 10 चपात्या, काबाड कष्ट करून. आई आली वय, आई म्हणतात याला. झालं.
आईचं झालं. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही रात्र कित्येक तरी रात्री रडून रडून आईला त्रास देऊन त्याची झोप उडून तुमचं सगळं संगोपन केलं त्या आईनं. त्या नजरेने आईला बघा. आईचे ऋण आपल्यावर जे झाले त्या ऋणाला स्मरणात आणा. आईचं खरं प्रेम तुम्हाला दिसायला लागेल. आणि आईचं खरं प्रेम आईचं नसून आईचं खरं प्रेम दिसणारं आईचं नसून ते परमेश्वराचं असतं. आलं का लक्षात? कारण आईपेक्षा 70% प्रेम ईश्वर करतोय. आणि ते प्रेम आईमार्फत आपल्याला देतोय, निमित्त केलंय. आई वडिलांमार्फत आपल्याला मिळत असतं. वडील नोकरीसाठी वन तुम्ही फिरता ना, नोकरीसाठी, कामधंद्यासाठी, धंदा वाढण्यासाठी, है ना, इकडं तिकडं वन फिरले तुमचे वडील, तुमचे बाबा. मग कुठेतरी नोकरी लागली, कष्टाने तुम्हाला जगवलं, हे ना, तुम्हाला पोचलं तुमच्या सर्व गरजा. हट्टाने मागितलेल्या, लाडाने मागितलेल्या सर्व गरजा कोण पूर्ण करणार? बाप. आता तुम्हाला कळेल, ज्या वेळेला पैशाच्या अडचणी येतात त्यावेळेला जाणीव होईल तुम्हाला की वडिलांनी किती कष्ट केले, वडिलांनी किती त्रास सोसलाय, आहे की नाही? तर आई वडिलांवर कशासाठी प्रेम करायचं की त्यांनी आपल्यासाठी, आपल्या आयुष्यासाठी हा सगळा त्रास, दुःख, यातना, ऐहिक कष्ट म्हणजे सांसारिक दुःख भोगलं, कमवलं. कुणासाठी? तुमच्यासाठी. घर बांधून दिलं. कुणासाठी? तुमच्यासाठी. हे ऋण न विसरण्यासारखे. याची जाण घेतल्यानंतरच आपल्या मनामध्ये आई वडिलांचं जास्त प्रेम निर्माण होईल. मुलीनं सुद्धा समजावं आणि मुलानं सुद्धा समजावं. जिम्मेदारी फक्त मुलांचीच नसते, मुलींची सुद्धा आई वडिलांना सांभाळण्याची जिम्मेदारी असते. काही निकृष्ट बुद्धीतून आलेल्या विचारांना फॉलो करायचं नाही. जिथं चांगलं दिसतं त्याला फॉलो करायचं. भले रिवाज असतील सोडून द्यायचं. सिस्टम काय सांगते बघायचं. सिस्टम चांगल्या गोष्टी सांगते. परमेश्वराने केलेली सिस्टम परमेश्वराला चांगलं आवडतं. चांगलं छोटं असो वा मोठं असो, सर्व चांगल्या गोष्टी परमेश्वराला आवडतात. तर गाईज, अशा केलेल्या ऋणावर
आपण जर थँक्स म्हणत नाही तर परमेश्वराला किती रागात आणतो. आपण परमेश्वराला किती रागात आणतोय. सिस्टमच्या विरुद्ध. कधीही आईवडिलांचं मन दुखवायचं नाही, कारण कोणाचंही मन दुखल्यानंतर सिस्टम काय सांगते, त्याचं मन दुखत राहील. सिस्टम सांगते. जमीन आकाशाच्या निर्मात्याने ही निर्मिती करून ठेवली आहे आणि निर्मितीला एक सिस्टम दिली आहे. चांगलं करा चांगलं होईल, वाईट करा वाईट होईल. सिस्टम आहे. एकाने पुण्य केलं. काय केलं? पुण्य. काय देऊन? दान करून. किती दिले? 10 रुपये दिले. पुण्य, खूप मोठं पुण्य. मग त्याच्यापेक्षा जास्त जो करेल तो त्याच्यापेक्षा वर चढीनं गिफ्ट घेणार परमेश्वराकडून. तर असे एकापेक्षा एक वरती पुण्य आपण करू शकतो. म्हणजे छोटं आणि मोठं. जेवढं जास्त तुम्ही पुण्य करताल, दानच नाही, खूप काही चांगली कामं आहेत ते सुद्धा करायचे. कोणासाठी? आपल्या भल्यासाठी. का तर परमेश्वराला चांगल्या गोष्टी आवडतात. आणि चांगल्या गोष्टीवर आचरण केल्यामुळं बुद्धी सुविचाराकडे, चांगल्या मार्गाकडे वळते. अंतर्मनात चांगल्या गोष्टी उतरल्यामुळे आत्म्यावर प्रकाश पडतो आणि तो प्रकाश आपल्याला प्रफुल्लित करतो, आनंदमयी करतो, हे सुखी करतो, समृद्धीसह. तर चांगल्या गोष्टी नेहमी ऐकत राहायच्या. चांगल्या गोष्टी ऐकायला पैसे लागत नाहीत. जिथं पैसा आहे तिथं चांगल्या गोष्टी नसतात. तिथं दिखाव्याच्या गोष्टी असतात. तिथं अंधश्रद्धा पनपते. अंधश्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची समज घेऊ आपण. श्रद्धा, चंद्र, सूर्य, तारे, आकाश, जमीन आकाशाच्या दरम्यान, जमिनीखाली ज्या काही गोष्टींची, ज्या काही वस्तूंची निर्मिती केली गेली आहे, या निर्मितीचा एक निर्माता जो आहे त्याच्याकडे लक्ष जाणे, तो आकाशाच्या पलीकडे त्याची जाण अंतर्मनात. बस एवढंच. ही श्रद्धा. आणि अंधश्रद्धा काय? अंधश्रद्धा काय? निर्मितीमध्येच लक्ष केंद्रित करून त्याच्याकडून काही मिळण्याचा जो आभास होतो, ही अंधश्रद्धा.
देणारा एकच, तो आकाशाच्या पलीकडे, ज्याची जाण अंतर्मनात होते. तो देतो ईश दूताजवळ, म्हणजे एंजेल, म्हणजे फरिश्ता. आणि एंजेल येतात सर्व जीवांच्या वर मनावर देवाणघेवाण बिंबवतात. पक्षी पक्ष्यास देतात, प्राणी प्राण्यास देतात, माणसं माणसास देतात, आहे की नाही, एकमेकांना. हे कुठून होतं? परमेश्वराच्या आज्ञेकडून होतं. जिथं आज्ञा येत नाही तिथं सगळं ठप्प होतं आणि त्याचा पुरवठा बंद झाल्यानंतर त्याला मरण हे पूर्ण असतं. म्हणजे मरणाच्या आधी मरण काय येतं? त्याची गरज जेवढी परमेश्वराने इथं ठेवली आहे ती संपलं ते मरण येतं. असं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात मरण येणार आहे. आणि त्या परमेश्वराला ज्याने आपल्याला निर्माण केलं, चांगलं वाईट दाखवलं आपल्याला, आणि चांगल्यानं चांगलं होतं हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. तर आपण चांगल्याला फॉलो करायचं आणि परमेश्वराच्या इच्छेला साथ द्यायची. परमेश्वराच्या इच्छेला साथ दिल्यानंतर काय होईल? आपलं भलं होणार आहे, परमेश्वराचं भलं होत नाही. परमेश्वराने सेटिंग करून ठेवली आहे. तुम्ही भलं करायचं असेल तुमचं स्वतःचं, तर तुम्ही भले काम करा, तुमचं भलं होईल. सोप्पा, एकदम सोप्पा विचार, सरळ मार्ग, वाकड्या ह्याच्यामध्ये जायचं गरज नाही. तो जो आकाशाच्या पलीकडे राहतो, ज्याची जाण अंतर्मनात होते, त्याला बोलवा, त्याला मागा. चंद्राच्या जमिनीवर उंच पर्वत तुम्ही जाऊन बसलात, डोळे मिटून, डोळे उघडता त्यावेळेला समोर चारी बाजूनं आकाश दिसतं. बस त्या आकाशाच्या पलीकडे तो आपला निर्माण करता, तो ईश, तो अल्लाह, तो गॉड. 70 आईचं प्रेम, एक आईचं प्रेम आपण बर्दाश्त करू शकत नाही, माहिती आहे, पूर्णपणे घेऊ शकत नाही, का तर रडू येतं लगेच. 70 आईचं प्रेम करतोय तो. दिसतं का? नाही दिसत, कारण आपली नजर बंद आहे. एका फळाला घ्या, मँगो घ्या, मँगो घेतल्यानंतर त्याला कापा, तो गाभा कोणासाठी केला? आपल्यासाठी. कोण? तो आकाशाच्या पलीकडे, ज्याची जाण आपल्या अंतर्मनात होती. त्याने कित्येक तरी फ्रूट्स बनवले, कित्येक तरी फूल बनवले. कशासाठी? तुमचं मन मोहण्यासाठी, तुमच्या मनाला बरं वाटण्यासाठी, तुम्हाला सुगंधात घेऊन गेलाय, तुम्हाला सुगंधात ठेवू इच्छितो म्हणून तर फूल दिलं ना. एवढं आपल्या सर्वावर प्रेम करणाऱ्यावर आपण त्याच्या प्रेमापासून दूर जातोय. किती निंदनीय आहे ही गोष्ट, हो की नाही? तर मित्रांनो, परमेश्वराचे खूप ऋण आहे. त्या ऋणाला आपण जर मोजत बसलो, आयुष्य संपेल. एवढे ऋण आहेत त्याचे. प्रत्येक गरजा, चांगलं वाईट ठेवल्यात. वाईट दिलं तुम्हाला, कुठल्या बेसिकवर देतो परमेश्वर वाईट? आज उद्या तुम्ही माफी मागताल म्हणून. आलं का लक्षात? वाईट घेऊ नका, पण का तर वाईटाचा रिझल्ट वाईटच आहे. चांगल्या विचारांच्या सानिध्यात राहून चांगल्या मार्गावर, सदमार्गावर
आचरण करण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपल्या जीवनात सुख, समृद्धी, मनशांती, आत्मशांती, आरोग्य आणि सुविचारांची गठडी ही मिळेल. परमेश्वराचे ऋण आभार जे आहेत, कोणतीही वस्तू आल्यानंतर आपण त्याची पूजा करतो. पूजा म्हणजे काय? अरे हे फळ दिलं, पहिले मौसम का पहला फल, हे फळ दिलं तू परमेश्वरा, त्याचं थँक्स नाही पाहिजे ना. घरी आणून फळांची पूजा करतो. पूजा करणं म्हणजे काय? नेमकं काय? हे परमेश्वरा तू फळ दिलं मला, एवढं स्वीट, एवढं चांगलं कोणी बनवू शकत नाही असलं फळ. थँक्स परमेश्वर. एवढे शब्द निघत नाहीत आपल्यात, निघाला पाहिजे. मार्ग सरळ असला म्हणजे सगळ्या गोष्टी सरळ होत जातात. तर मित्रांनो, चांगल्या भाग्याला, नशिबाला तयार करा. भाग्य म्हणजे नशीब. नसीब हा उर्दू शब्द आहे, हा अरबी शब्द आहे, त्याचा नशीब मराठीमध्ये म्हणतो. जसं महफिल, मैफिल म्हणत नाही का आपण. अरबी भाषेचे शब्द संस्कृत आणि मराठी भाषेमध्ये खूप आहेत. सेम असलेले. तर असो, आपला विषय होता आई वडिलांची सेवा. आई वडिलांची सेवा केल्यामुळे, मला खरं सांगतो, माझी आई शरीरात 2 लिटर रक्त राहिल्यानंतर माणूस वारत असतो. माझी आई शेवटपर्यंत जगली. रक्ताचा शरीरामध्ये 2 लिटरपेक्षा कमी झालो असेल, एवढी जगली. का तर अंथरुणावर पडली. अंथरुणावर पडल्यानंतर त्याचे हात हलणं बंद झालं, नंतर त्याची श्रवणशक्ती बंद झाली, नंतर त्याचे डोळे बंद होऊ लागले. तर माझी आई मला शेवटच्या घटकेला माझा हात धरून प्रेस करायची, अशी दाबायची. तर प्रेस करणं जे होतं, माझ्या आईचं माझ्या हाताला प्रेस जी करत होती, ते ईश्वराकडे फील पाठवत होती. कुठले? हे जे गाणे आहेत ना, ते फील पाठवत होती आणि माझ्यासाठी प्रार्थना करत होती. मला जाण होती की ईश्वरा हे दे. आणि ईश्वरानं दिलं. ईश्वरा तुझं थँक्स. अशा गोष्टी आठवल्यानंतर, कुठल्याही चांगल्या गोष्टी आठवल्या परमेश्वराच्या ऋणाचे, तर तिथं लगेच
थँक्स म्हणायचं. असं विचार करून ज्या वेळेला माणूस थँक्स म्हणतो, जमीन आकाशाला मध्ये जेवढं अंतर आहे तेवढं सगळं पुण्याने भरतं. असं पुण्य करा, समजून आचरण करायचं चांगल्या गोष्टीवर. तर माझ्या आईची ती प्रार्थना होती. हे कधी कळलं मला? ज्या वेळेला पहाटेची अजान होत होती, आईचा फक्त श्वासोश्वास चालू होता. 2-3 दिवस हालचाल कंप्लीट बंद झाली होती. पहाटेची अजान होती, मला हलकीशी झोप येत होती. झोपलो तुम्ही, हलकीशी झोप होती. तेवढ्यात एक मुलगा आला माझ्याकडे, भरपूर कॅसेट्स घेऊन, आणि माझ्या हवाली केली. आणि एक नेव्ही ब्ल्यू कलरचा मोबाईल होता आणि त्याला गोल्डन रिंग होती. तर ते त्याने मला दिलं. देताच मी असं उठलो, ते घेण्यासाठी असं उठलो, घेतलं ते, आणि स्वप्न कट झालं. कट झाल्यानंतर शेजारी तिकडं आई पलीकडे झोपली होती, त्याचा श्वास कमी झाला, कमी झाला. स्पीड जो श्वासोश्वास असतो ना, त्याचा लेवल एकदम डाऊनवर येतो. तर तो श्वासोश्वास पाहून मला जाण आली की ही मरा लागली. जवळ गेलो, पाणी पाजलं. पाणी पिताच 1 मिनिट सुद्धा लागला नाही, श्वास बंद झाला. तर ही जी गिफ्ट मिळाली ही माझ्या आईची प्रार्थना. कोणतीही आई आपल्या मुलांना श्राप कधीच देत नाही. कितीही कठोर मुलगा असला तरी आई शाप देत नाही. तोंडाने बोलेल पण मनाने नाही. लहानपणीच्या आईच्या आठवणी, मला पैसे ज्या वेळेला हवे असतील त्यावेळेला जुनी माणसं ती पुशवी कमरेला असंही करत होते ना, तर त्या पुशवीला हिसकावून घेऊन जायचं. तर त्यावेळेला मला मुडद्या आवडायचे. मला त्या गोष्टी, आता हे काय श्राप झाला का मुडद्यामध्ये? नाही. असे तर आई कधीही मुलासाठी वाईट चिंतत नाही. आई वडील दोन्ही बोलतील तोंडाने, राग येईल आई वडिलांना, त्या रागामुळे ते बोलतात, पण मनाने नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही चुकीची गोष्ट आई वडिलांना पसंत पडत नाही. का तर चुकीच्या गोष्टीमुळे जीवनामध्ये चुकाच होत जातात. त्यामुळं अनुभव घेतलेला असतो, ब्रेन तसं बनलेलं असतं. तर तुमच्या चुकीला तुम्ही कबूल करा आणि आई वडिलांना जे हवं आहे ते द्या त्यांना. कारण ते तुमच्या जवळ जास्त दिवस नाही आहेत. काही दिवसांनी ते जाणारच तुम्हाला सोडून. तुम्ही जगामध्ये इथं एकटे राहणार आहात. मुलं असतील, सगळे असतील. तुम्ही एकटा आलात
एकटं राहणार आणि एकटं जाणार. एकटं राहणार म्हणजे काय? तुम्ही एका ठिकाणी बसला तुम्ही एकटाच आहात. तुम्ही चार चौघात जरी बसलात तुम्ही एकटाच आहात. कारण तुम्ही आलात एकटे आणि जाणार एकटे. काय घेऊन? चांगल्या गोष्टी. वाईट गोष्टी घेऊन गेला परमेश्वर नाराज होईल. पनिशमेंटला तुम्ही तुमचेच जिम्मेदार होऊ शकता वाईट कर्म केल्यामुळं. तर वाईट कर्मापासून दूर राहायचं, चांगले कर्म करायचे आणि त्या चांगल्या कर्माचा फळ या जगी आणि त्या जगी परलोकी इहलोक दोन्ही जगात घ्यायचं. तर मित्रांनो, आता ही थोडी चाल मी थोडी लावली आहे आणि एवढी खास नाही आहे. कागद आणला आहे, कालच तयार झालं आहे गाणं हे. तर लगेच एकदम तयार होत नाही ना, त्याला पॉलिश करावं लागतं. याच्यामध्ये जाण आहे. एक दिवस येणार, एक ना एक दिवस येणार, नक्की आहे, 100% शुअर. चाल वेगळी आहे, आता मी सहज बोलतोय. एक दिवस येणार, परीक्षा ईश घेणार. एक दिवस येणार, परीक्षा ईश घेणार. असेल अंतिम जीवन परीक्षा, शेवटची असेल ती. एक दिवस येणार, ईश परीक्षा घेणार. अशी परीक्षा त्यावेळेला आपली स्थिती काय असेल त्याबाबत सांगितलंय. आणि अपेक्षा काय करायची ते सुद्धा सांगितलं. मुलाकडून अपेक्षा काय करायची. तुमचा मुलगा झाला, तुम्ही पाळण्यात त्याला झुलवताय, झुलवताना या नीतीचा उपयोग करायचा. कुठल्या? ती मी म्हणा लागलो. काय नीती आहे ती? थर थर त्या देहाला, संपणाऱ्या जीवाला, मुला तुझी साथ हवी, आम्हा तुझी साथ हवी. ऐन आता हे गीत युगल गीत आहे. नवरा बायको मिळून, दोघं मिळून म्हणतात. या पद्धतीने लिहिले ते. का तर आई वडिलांचं दोघांचा होणारा त्रास, दोघांना होणारा जे फील्स येतात दोघांना येणारे, ते या गाण्यामध्ये आहे. तर थर थर त्या देहाला, संपणाऱ्या जीवाला, मुला तुझी साथ हवी, आम्हा तुझी साथ हवी. ओझर त्या क्षणाला, जसं मी सांगितलं आईचं, एक एक स्टेप, डोळे बंद झाले, कान बंद झाले, आहे ना, बोलणं बंद झालं, एक एक अवयव बंद होत जातात ना. ओझर त्या क्षणाला, विझणाऱ्या दिव्याला, मुला तुझी साथ हवी, आम्हा तुझी साथ हवी. ए माझ्या मुला
तुझकडूनच आमची ही अपेक्षा, ए लाडक्या फुला तुझ अशी अंतिम जीवनाची परीक्षा. धून लावलेलं आहे ना, त्यामुळे जरा फील वेगळे येतं. लाडक्या मुला तुझकडूनच आमची ही अपेक्षा, ही अंतिम जीवनाची परीक्षा. करशील का पूर्ण, करशील का, करशील का पूर्ण, करशील का. करताल का? करा. तुमचाही मुलगा तुमच्या समोर आहे. तर या चांगल्या गोष्टीला फॉलो करा. या गाण्याला मी धून बसवतो आणि ऐकवतो, तुम्हाला जबरदस्त होईल. तर प्रत्येकाला म्हातारपणाशी सामोरं जायचं आहे. प्रत्येकाला म्हातारपण येणार आहे. जवानीत मस्ती जी येते, एक मस्तीबद्दल मी गाणं लिहिलं आहे, ते आता 4-5 दिवसांनी म्हणेन मी. तर मनुष्याच्या शरीरात जी मस्ती येते, त्या मस्तीचा उपयोग चांगल्यामध्ये कसा करायचा याची माहिती मी देणार आहे. तर ते गाणं सुद्धा ऐकायला विसरू नका आणि शेअर करा. शेअरनं तुम्ही ज्या वेळेला शेअर करता त्यावेळेला चांगल्या गोष्टीला तिथंपर्यंत पोचवता, आहे की नाही. जेवढं मी काय बोललो आहे, माझ्या थ्रू परमेश्वराने जे माझ्या वर मनावर बिंबवलं, जे मी बोललो आहे ते दुसऱ्यापर्यंत पोचते, आहे की नाही. आणि ते दुसऱ्यापर्यंत पोचल्यामुळं त्याचं फळ आपल्याला मिळतं, बेनिफिट मिळतं ना. आता तुम्ही चांगलं कार्य करताय, चांगल्यानं चांगलंच होणार ना, वाईट थोडंच होणार आहे. तर शेअर करा, पब्लिसिटीसाठी नाही, चांगल्या गोष्टीचा प्रचार करण्यासाठी. तर नमस्कार, गुड मॉर्निंग, खुदा हाफिज अँड गुड बाय.